नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता आहोत पद्मनाभम श्री मंदिराच्या इथे. तर राहिलो होतो, काल वस्ती गेली होती इथे. आता चाललो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. 10 वाजता ॲक्च्युली मंदिर बंद होतं, आम्ही थोडं आता लेट होत, 9:45 झाले. बघू आता जाऊन मंदिरात दर्शन भेटतं का नाही. तर आता गाडी सेट करून त्याच्यानंतर आपण तुम्हाला हे सगळं आपण पॅकिंग करून निघलो आहे. पार्किंग भेटले तर मंदिराच्या इथं, पण तिथं शर्ट पॅन्ट काहीच अलाउड नाही, फक्त धोती घालून जायचं. तसंच इथं तो रिच्युअल येतला, फक्त धोती घालून जायचं. धोती आमच्या गाडीत आहे, आमच्या परत बॅगा खोलायला लागतील. तर बॅगा खोलून आम्ही परत धोती घेऊ आणि नंतर मंदिरात दर्शनाला जाऊ. मंदिरात जाण्यासाठी त्यांचं एक ट्रेडिशनल ड्रेस घालतं, लुंगी आणि वरती या, कारण का कपडे अलाउडच नाही इथं. कपडे अलाउड नाही, त्याच्यामुळं सगळे आपण रेडी झालो आहे. भारी वाटते पण खुला. आता आपण पोचलो मंदिराजवळ. समोरचं मंदिर तुम्ही बघू शकता. आता आपण समोर दर्शनाला जाणार आहेत आणि इथंच एक लॉकर रूम आहे. इथं लॉकरमध्ये सगळा मोबाईल, चावी, पैसे सगळं इथंच सगळं ठेवून जायचं. आम्ही आता करून आलो आहे. पास घेतला होता, 500 रुपयाचा तिकीट घेतला होता. तर तिकीट घेऊन 5 मिनिटात दर्शन झालं आहे आणि भरपूर लाईन आहे, तर एक अर्धा 1 तासाची लाईन होती, पण आम्ही 5 मिनिटात दर्शन झालं आहे. आणि आता इथे एकदम फोटो शूट वगैरे करू. आणि आता मंदिराचं दर्शन झालं आहे. आपण आता निघूया इथून. समोर आता तलाव पण आहे, पण जास्त करता अंतर भरपूर आहे, आपल्याला जायचं आहे. त्याच्यावर लिंबू पाणी बनवायला सांगितलं आहे. गरमी भरपूर आहे इथं. लिंबू पाणी पिऊ आणि नंतर निघू. दर्शन वगैरे घेऊन निघलो आणि मेन म्हणजे कपडे चेंज केलं, कारण का आजची ड्रायव्हिंग आपली 956 आहे. 22 तासाचा रस्ता आहे. तर बघू, वन शॉट मारायचा का एक ब्रेक घेऊन करायचा. तर पुढचा तर विचार करू. तसा ड्रायव्हिंगच्या ह्याच्यावर टाकलं तर आम्ही एक ब्रेक घेऊन आहे, तर मग कंटिन्यू चालवण्याचा प्रयत्न आहे. पण चाललोय अशा ठिकाणी, तर चाललो आम्ही गोव्याला. आता सगळं देवदर्शन झालं. आता केरळाचे तुम्हाला सगळं ब्युटी बघायला भेटेल. केरळा म्हणलं तर सगळं बारकाच रोड आहे इथून, कारण का हायवेशी नाही चाललो आम्ही. तर इकडचं नेचरची आता आपण मजा घेऊ आज. आणि आमचं गाण्यादा झोपलेला आहे लवकरच. आता मंदिरातून आम्ही तो VIP पास घेतले होते, तर त्याच्यामुळे तेव्हा आम्हाला हा प्रसादाचा एक कॅन दिलाय. त्याच्या आतमध्ये काय ते बघूया. त्याच्या आतमध्ये ग्रेव्ही आहे आणि काय राईस आहे, तर मिक्स करायला पाहिजे. टेस्ट एक नंबर आहे. नाकाला लागलाय. छोटासा ब्रेक KFCचा. तर KFC मध्ये बघू, आपला तर उपास आहे. 2 नॉनव्हेजवाले आहेत, 2 व्हेजवाले आहेत. तर काय भेटतं तेव्हा आपण फ्राईज वगैरे बघू भेटतात का काय. तर KFC आले, चिकन आहे, आमच्या फ्राईज आहेत, रॅप आहे आमचा, फ्राईज आहे. या आमच्या आहेत बघ, तुझ्या नाव वाटण्याचे बघ. ही आली तुझी याच्यामध्ये ना, ही तुझी आलेली, ही आमचे आहेत, समजला का. हा, हे व्हेज आहे. केरळमध्ये एंटर केलेलं आहे असं तुम्ही बघलात. पण आता आम्हाला लागली भूक परत एकदा KFC. कारण त्यांनी एकट्याने चिकन खायची सुरुवात केली. रोशन मग खाला, रोशन तो ठेवला ना बाईने, खाऊन दे ना. बाळाचा पोट भरला, सगळ्यांचा पोट भरला बस. आता केरळाच्या रस्त्याची मजा बघता घ्या तुम्ही. ही अननसची शेती, अननस बघा किती लागलं तिथं. आता आपण केरळाच्या रस्त्यावर आहेत ना. हा 80% आपण केरळा कव्हर करतो या रोडमधून, कारण का लेफ्ट साईडला बघा तर पूर्ण समुद्र आहे, राईट साईडला पूर्ण ही जमीन आहे केरळामधलीच. आणि ऑलमोस्ट आपण एक 100-150 किलोमीटर अंतर कव्हर केला केरळामधला. तर इथून आपण गोव्याला चालू ना, त्याच्यामध्ये 780 किलोमीटरचा पट्टा सेम ह्याच रोडचा आहे. आणि रोड एकदम भारी आहे. रोड समोर तुम्ही बघू शकता, एकदम चारही साईडून झाडीच झाडी आहे. रस्ता छोटा आहे पण ठीक आहे, गाडी सांभाळून चालवं लागतं, पण भारी एकदा. 80% आम्ही केरळा कव्हर केला असं आम्ही बोलू शकतो. आता तुम्ही नजाऱ्यांची मजा घ्या आता फक्त. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. केरळमध्येच होतो आम्ही भरपूर वेळानंतर, म्हणजे हार्डली
पकडा तुम्ही 250-300 किलोमीटर झाला आम्ही वन वेवरच गाडी चालवत होतो. आता बऱ्याच वेळानंतर आपल्याला एक्सप्रेस बघायला भेटलाय. तर भाऊ किती अंतरापर्यंत एक्सप्रेस आहे. नंतर एक्सप्रेसची मजा घेऊ कारण का गाडी कंटिन्यू आपली 40-50 स्पीडला चालत होती. आता बघू आता थोडं स्पीड मारायला भेटलं तर त्या हिशोबात आपण गाडी खेचूया. कारण का आपला अजून किलोमीटर राहिला 600 प्लस आहे. आता आपण एक्सप्रेसला लागतोय. भरपूर वेळानंतर हायवे बघायला भेटला आम्हाला. म्हणजे भरपूर वेळ नाही काय बोलतात 7 ते 7 तासानंतर आम्हाला भेटलाय 300 किलोमीटर. काय रोशन कसं वाटलं गाडी चालून त्या रोडला? खूप वाईट टाइम होता. वन वे हक्क होता. आता हायवे लागल्यापासून खूप बरं वाटतं. आता जस्ट लागला हायवे. आता बघू तर रोशनने पण त्याच्यावर बराच चालवला. कंटाळला अक्षरशः. आता हायवे भेटत आहे थोडासा बघू किती अंतर खेचता येतं आपल्याला. कारण का आपला गोव्याचा रोड आहे अजून 11 तासाचा. काय रोशन तुमची रिएक्शन आता हायवे बद्दल? हायवे असं असेल तर आजच्या आज गोव्यात पोहोचू आम्ही. हा हार्डली आम्ही 7-8 तासामध्ये कव्हर करू शकतो डिस्टन्स. पण रस्ता आतून आहे त्याच्यामुळे थोडासा डिले होतोय. पण बरं आला हायवे भेटलाय. कमीत कमी 300-400 किलोमीटर जरी हायवे भेटला राहिला पाहिजे तर. केरळचा आपला हा पहिला टोल. डिझेल फुरका थांबवत आहे. 200 किलोमीटरची रेंज होती पण आता बघू किती आता डिझेल बसत. 4-4.5 हजार पर्यंत बसेल. 94.76 पैसे झाले. हा तिकडे 93 होता. 1 रुपया वाढला कारण का कर्नाटक केरळमध्ये आहेत ना. महाराष्ट्रात गेला अजून 1 रुपया वाढेल भाई. रईसी आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. गोव्यामध्ये कमी आहे रेट. आता आपण केरळच्या बॉर्डर पर्यंत आलोय. अजून थोडं अंतर आहे. 419 किलोमीटर बाकी अजून गोवा. आणि आता ट्रेन आलाय तर फाटकसाठी थांबलो आपण. आणि आता रात्रीचे वाजून 1 पण फुल नाईट ड्राईव्ह आहे आपली गोव्याला पोहोचण्यासाठी. गण्याचा पण अजून फुल जागा आहे. आणखीन एक फाटक पडलाय. ट्रेन चाललंय तर आपण गाडी पण बंद केली थोडीशी. चिवडा खाऊन घेऊ. थोडी भूक लागले. आणि आता रात्रीचे वाजल्यात 1 वाजून 21 मिनिटं झालेले आहेत. फाटक पडला. आपण कुन्नूरमध्ये जातात. कुन्नूर. थोडा ब्रेक घेतोय आता. एक चहा पिऊ थोडा आणि त्याच्यानंतर अजून पुढचा 481 किलोमीटरचा पल्ला आहे तो आपण पार करू. कॉफी घेतोय एकदम कडकमध्ये कॉफी प्यायला घेतली आपण. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण कर्नाटकमध्ये पोचलेलो आहे. कर्नाटकपासून आता गोवा राहायला 150 किलोमीटर फक्त. तर रोशन 3 वाजता चालवतं. माझी आता बारी आहे. आणि सकाळ वातावरण पण मस्त आहे एकदम. आपण कर्नाटकमध्ये तर गोवा राहायला फक्त 150 किलोमीटर इथं पोचलो आपण गोव्याला. आणि हे आपण लास्ट टाइम थांबलेलं तेच रूम आहेत. यांच्याशी आता कॉन्टॅक्ट झाला आहे आपला. तर त्यांना एकदा बघू कोणती रूम देतं आपल्याला. ते रूम बघू आणि त्याच्यानंतर शिफ्ट होऊ. तर वाजलेत 10:30. नॉनस्टॉप ड्रायव्हिंग केले. नॉनस्टॉप रोशनने अर्धी मी अर्धी कंटिन्यू ड्राईव्ह करून आम्ही 1000 किलोमीटर पार करून आलो आहे पद्मनाभम स्वामी मंदिराच्या इथून डायरेक्ट गोवा. तर दरवेळेप्रमाणे आपण याच अपार्टमेंटच घेतले रूम आपली. हा आपला 1 BHK रूम आहे. तर आपल्याला एक सामान बघू शकतो तुम्ही. आता एक सोफा दिला आपल्याला. हा आपला बेड आहे प्रॉपरली. गाण्याला झोपाले. दादा झोपतं का? हा आता झोपतं. आणि इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा स्विमिंग पूलचा व्ह्यू. स्पेशल आपण सांगितलं की आपल्यासाठी ही रूम पाहिजे. लोकेशन 1 नंबर आहे हो. त्याच्यामुळे आम्ही याच हॉटेलला येतो. रोशनदा कशी वाटली? परत एकदा आहे ना. सेकंड टाइम आपला 1 नंबर. यावंच लागतंय. आता रात्री आम्ही काही जास्त खायला नॉर्मल नाश्ता केला होता. पण आता आल्या पहिले आम्ही किचन शोधला आणि मॅगी पहिले बनवून घेतले. रोशन दादाचं रांध्या झाले. नवीन कुक झाले. पहिल्यांदा मॅगी बनवता आम्हाला. आता बघू पहिले मॅगी खाऊ त्याच्यानंतर आंघोळ करू. कारण का ऍक्च्युली तसं संकष्टी उपवास आहे. पण बाहेर आले म्हणून काय व्हेजच खाऊ. कारण का भूक लागली भरपूर. तर काही खायला भेटणार नाही ते जास्त करून. चला आता भेटू थोड्या वेळेला. फ्रेश वगैरे होऊ आणि बाहेर फिरायला गेलो तर बघू. नाही तर पहिले झोपू. कारण का आम्ही कंटिन्यू गाडी चालवली. 19 तास 20 तास गाडी चालवले. थोडा आराम करू. त्याच्यानंतर बघू बाहेर गेलो तर. नाहीतर मग सकाळी लगेच पॅकअप करून आपण कोल्हापूरला जाणार आहोत. भेटू उद्या.